नमस्कार. आमच्या वेळी मिजोबा आणि त्याची लाडकी नात नमोत्री यांच्यामधील संवाद. ए मिजोबा, चल ना रे यार, प्लीज सोडायला आम्हाला. अगं पण ते सावीचे आजोबा येणार आहेत ना, ते सोडतील ना तुला आणि सावीला नाईट आऊटला कुठे जायचं आहे तिथे. म्हणूनच तर तुला सांगते, सावीचे आजोबा ना एकदम आमच्या वेळी आहेत रे, जाम पकवतात. आमच्या वेळी हे ऐकल्यावर मात्र मिजोबाला नमोत्रीची दया आली आणि तो लगेच तयार झाला. कारण आमच्या वेळी हा होता त्या दोघांचा कोडवर्ड पकावणाऱ्या वृद्ध मंडळींसाठी. पण खरंच बघा, आपल्या आजूबाजूला अनेक जण दिसतात आमच्या वेळी नव्हतं हो असं असं म्हणणारे, किंवा आमच्या वेळी असं होतं असं म्हणणारे. म्हणजे आता मीही खरं तर 60 पार असल्यामुळे मलाही कायद्याने आमच्या वेळी असं म्हणायला परवानगी आहे. पण अजून तरी मी आणि माझी बुद्धी शाबूत आहे. प्रत्येक मागची पिढी पुढच्या पिढीला शिकवत असते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण काहीजण मात्र अतिरेक करतात. आमच्या वेळीचा अतिरेक कुठलीही गोष्ट असू दे, नुसतं आपण काहीही म्हणायचा अवकाश. आंब्याला काय छान मोहर आला यंदा, की यांचं उत्तर आलंच. आमच्या वेळी आंब्याला इतका मोहर यायचा ना, किंवा अमुक उडपी हॉटेलात डोसा छान मिळतो, की यांचं ठरलेलं. आमच्या वेळी मणीजमध्ये असा डोसा मिळायचा. यंदा पाऊस लवकर सुरू झाला किंवा उशिरा झाला की यांचं आपलं. आमच्या वेळी 7 जून मृग नक्षत्र ठरलेलं. खाद्यपदार्थ, भ्रष्टाचार, कपडे, क्रिकेट, काहीही अपवाद नाही. काहीही म्हणण्याचा अवकाश, की यांचं आपलं आमच्या वेळी तयार. मला तर वाटतं कोणी बाळण झालं वगैरे सांगितलं की हे त्यावरही आमच्या वेळी 9 महिनेसुद्धा लागायचे नाहीत असंही सांगायला कमी करणार नाहीत. काही गोष्टी जुन्या चांगल्या असतात हे खरं, पण म्हणून अगदीच काही सगळं जुनं ते सोनं असंही नसतं ना. नाविन्याची ओढ असावी, कास धरावी. जुनं चांगलं ते लक्षात ठेवावं, पुढच्या पिढीला आवर्जून सांगावं, पण मोजक्या वेळाच. सतत तोच जप करत बसलं की पुढची पिढी म्हणेल, तुमच्या वेळातच जा तुम्ही. आमच्या वेळी आणि पुढच्या वेळीचा सुयोग्य संगम असलेलं एक मोठं उदाहरण आहे माझ्या डोळ्यासमोर. आमचं एक प्रॉडक्ट होतं डॉक्टर मॉम या नावानं. 100% आयुर्वेदिक. मात्र त्याची गुणवत्ता चाचणी, क्लिनिकल ट्रायल्स आणि सगळे गुणवत्तेचे निकष आधुनिक विज्ञानाचे. आमच्या वेळच्या नवे नवे कितीतरी आधीच्या वेळच्या आयुर्वेद आणि आत्ताच्या वेळच्या तंत्राची सांगड घालून ते प्रॉडक्ट गुणकारी तर झालंच, पण कंपनीला हजारो कोटी रुपये देणारं ठरलं. असं म्हणतात की ज्यांना भविष्यकाळ नसतो ते भूतकाळात रममाण होतात. त्यामुळेच बहुधा खूपसे म्हातारे आमच्या वेळीमध्ये रमलेले दिसतात. तुमच्या वेळी पण होतं का असंच? मिजो, असाच एक आत्ताच्या वेळचा दिवस 2026. आजचा बोनस. गेलेले दिवस परत येत नाहीत हे खरंच आहे. हेच सत्य सांगणारं खूप गतकाळातील गाणं आहे, अगदी माझ्या दादा आजोबांच्या वेळचं. पडद्यावर मधुबाला आणि लताचा आवाज. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा. मी विनंती केली वीणाला. सध्या धावपळीमुळे तिच्या आवाजात खर आली आहे. मी म्हटलं या गाण्याला ती छान वाटेल. वीणा मनापासून धीर गंभीर आणि मधुर आवाजात गाते आहे, गुजरा हुआ जमाना. नमस्कार.